नमस्कार, स्वागत आहे आपलं बॉयलर इन्फॉर्मेशनमध्ये. आजचा आपला 16वा दिवस. आजच्या आपल्या पोल्ट्रीची पूर्ण मॅनेजमेंट आपण आपल्याला सांगणार आहोत. पहा, आज हा आपला 16वा दिवस असे आणि या दिवसामध्ये आपण औषध घातलेलं आहे. आत्ता औषध घालायच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 तास पाणी बंद करून मगच आपण या पिल्ल्यांना आपण औषध घातलेलं आहे. 2 तास बंद करण्याचं कारण म्हणजे प्रत्येक पक्षी 90% पक्षी हा पूर्ण जे औषध आपण घातलेलं आहे ते औषध पिऊ शकतो. म्हणजे पक्षी तणावलेला असतो, त्यामुळे तो पक्षी प्रत्येक भांड्याला जाऊन खात असतो आणि आपण ही गर्दी पाहतच असाल पक्षी पाण्याला. आणि एकदा औषध घातले की सारखं पक्षी उठवायचा आणि तो प्रत्येक पक्षी पाणी पिईल असं बघायचं. सारखं पक्षी उठवून आपण त्या प्रत्येक पक्षी 90% पक्षी हा पाणी पितो, त्यामुळं आपण त्याला सारखं उठवून पाहायचं. तर आपला हा दुसरा शेड आहे आणि तिकडल्या साईडला एक शेड आहे. टोटल आपलं 2200 पक्षी जसे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि हे पहा भांडी, हे आहे घाण भांडं आणि हे आहे आपलं स्वच्छ पुसून घेतलेलं भांडं. तर या पद्धतीनं आपण भांडी स्वच्छ पुसून घ्यावी लागतात. पहिला 2 तास पाणी बंद केल्यानंतर पाणी त्यातलं ऑटोमॅटिक संपतं आणि त्यानंतर आपण फडकं मारून स्वच्छ पुसून घ्यावं लागेल आणि त्यात नंतरच औषध घालून चांगल्या पद्धतीचा असा त्याला आपण पाण्यात तो औषध घालावं लागेल. तर हे पहा, अत्यंत स्वच्छ असं भांडं आणि जे तुम्हाला दाखवलेलं होतं ते भांडं की ते घाण भांडं होतं. पुसून घ्या व्यवस्थित. आणि हा आपला दुसरा शेड ज्यामध्ये आपण सुरुवातीपासून व्हिडिओ बनवत आलेलो आहोत. तर अनेक ग्रोथ वाढवण्याचं पाठीमागचं एक कारण म्हणजे तुमचा भुस्सा आल्या सर्वात पहिला आपण जे शेडवर येतो त्यावेळी भुस्सा हलवून पडदा मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवून, जास्त वारा असेल तर 2-3 फुटावरती पडदा ठेवून खालून 2-3 फुटावर पडदा ठेवावे आणि भुस्सा हा नियमितपणे हलवावा. मिनिमम 30 दिवसपर्यंत भुस्सा हलवावा. आणि हे पहा, पाणी आपण जसं बघितलं तसं किती चांगल्या पद्धतीने पाणी पित आहे. सर्व पक्षी 90% पक्षी पाण्याला आहे. 90% पक्ष्याला पाणी पूर्ण मिळत आहे. त्यामुळं अशा पद्धतीने औषध घातल्यास चांगलाच रिझल्ट आपल्याला येईल. आणि आपण ग्रोथ जर बघायची असेल तर पहा, पक्ष्याची बॅक साईड पहा, आपल्याला दिसून समजून येईल. हा बघा पक्षी किती चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे. तुम्हाला दिसूनच येईल 16व्या दिवसाचा पक्षी कसा आहे. अत्यंत चांगलं असं मॅनेजमेंट केलेलं आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि प्रत्येक दिवशी येण्यासाठी आपली मदत आपल्याला पाहिजे. त्यामुळे तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि कमेंटमध्ये सांगत जावं की तुम्हाला काय अजून काय म्हणजे मला काय सांगायचं आहे की तुम्हाला कोणतं इन्फॉर्मेशन पाहिजे अशी. थँक्यू.